जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ रामदास स्वामी विरचित श्रीमत दासबोध दशक 18वा बहुजिनसी समास 5वा करंट परीक्षा निरूपण नाम. हा अत्यंत व्यावहारिक आणि आध्यात्मिक बोध देणारा समास आहे. करंटा म्हणजे दुर्दैवी, ज्याला सत्य समजत नाही असा मनुष्य. या समासाचा संपूर्ण गर्भितार्थ खालील मुद्द्याच्या आधारे समजून घेता येईल. मुद्दा क्रमांक 1. अनुभवाविन सर्व व्यर्थ किंवा प्रचितीचे महत्त्व. श्री समर्थ प्रारंभीच सांगतात की एखाद्याने खूप धान्य मोजले पण ते खाल्लेच नाही तर त्याची भूक मिटणार नाही. त्याचप्रमाणे केवळ पाठांतर करणे, शब्द पाठात पाठ असणे पण त्याचा अनुभव न येणे हे व्यर्थ आहे. केवळ शब्दाच्या ज्ञानाने माणसाला सत्य समजत नाही. जोपर्यंत त्या ज्ञानाची प्रचिती येत नाही तोपर्यंत ते ज्ञान भूससारखे आहे. मुद्दा क्रमांक 2. शब्दरचनाची परीक्षा. श्री समर्थ म्हणतात की जगात नाना प्रकारचे शब्द सिद्धांत आहेत, परंतु सुज्ञ माणसाने शब्दरत्नाची परीक्षा करावी. जे अनुभवाला येते तेच स्वीकारावे आणि बाकीचे सोडून द्यावे. सत्य आणि असत्य, सार आणि असार यांना एकच मानणे मूर्खपणा आहे. मुद्दा क्रमांक 4. वस्तुनिष्ठ ज्ञान आणि स्पष्टता. समर्थाने येथे लेखकाचे आणि वक्त्याचे उदाहरण दिले आहे. वक्ता असा असावा ज्याला स्वतःचा विषय स्पष्ट माहीत आहे. जर वक्त्यालाच अनुभव नसेल आणि श्रोत्याने प्रश्न विचारला तर वक्ता चिडचिड करतो. जोपर्यंत शंकाचे निरसन होत नाही तोपर्यंत मनात गोंधळ राहतो. म्हणून कोणताही विषय मांडताना तो पुराव्यासह आणि अनुभवासह मांडावा. मुद्दा क्रमांक 4. घाईचे आणि अपुरे ज्ञानाचे नुकसान. जात्यामध्ये भरमसाठ धान्य एकदमच घातले तर पीठ बारीक येत नाही, किंवा तोंडात एकामागे एक घास कोंबले तर ते नीट चावता येत नाहीत. त्याचप्रमाणे घाईघाईने मिळवले किंवा अर्धवट ज्ञान कामाचे नसते. जे काही शिकावे किंवा करावे ते सावकाश समजून आणि पूर्वत्वाने करावे. मुद्दा क्रमांक 5. सत्य आणि असत्याचा निवाडा. समर्थ स्पष्टपणे सांगतात की असत्य हेच पाप आहे आणि सत्य हे स्वरूपाचे लक्षण आहे. खोटे कधी कुठे चालत नाही. एखादा व्यापार खोटेपणावर काही काळ चालेल, पण ज्या दिवशी जाणकार भेटेल त्या दिवशी त्याचा खोटेपणा उघड होईल. म्हणून व्यवहारात आणि परमार्थात नेहमी सत्याची कास धरावी. मुद्दा क्रमांक 6. सारासार विवेक आणि आत्मज्ञान. शेवटच्या भागात समर्थ आध्यात्मिक ध्येय सांगतात. अष्टधा प्रकृती, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, मन, बुद्धी, अहंकार या 8 गोष्टी म्हणजे प्रकृती आहे. या पलीकडे जे अदृश्य तत्व आहे ते लक्ष जाणावे. नित्यानित्य विवेक, जे नाशवंत आहे ते सोडून जे अविनाशी म्हणजे शाश्वत आहे त्याचा शोध घेणे. महासूत्र, पिंडी स्वतःच्या शरीरात आणि ब्रह्मांडी विश्वात जे सार आहे ते शोधून काढावे. तत्वमसीसारख्या महावाक्याचा अर्थ समजून आत्मदिव्याद्वारे भक्तीद्वारे समाधान मिळवावे. श्री समर्थ या समासात मुख्य संदेश देतात की केवळ वरवरच्या बडेजावाला किंवा शब्दाच्या जाळ्याला न भूलता प्रत्यक्ष अनुभवावर भर द्यावा. जो मनुष्य अनुभवाशिवाय बोलतो, सत्याचा त्याग करून असत्याचा आग्रह धरतो, तो करंटा म्हणजे दुर्दैवी आहे. या उलट जो विवेक करून सत्याचा शोध घेतो तोच खरा ज्ञानी आणि समाधानी होतो. जय जय रघुवीर समर्थ.